हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत 42 इंच डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते. हा रेकमेंडेड व्हिडिओ आहे. ज्या ताईंनी ब्लाऊजचे माप दिलेले आहे त्याच मापावरून आज आपण ब्लाऊज कट करणार आहोत. मोठ्या मापाचा ब्लाऊज कसा कट करतात ते मी आज एकदम सविस्तर तुम्हाला सांगितलेले आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ह्याच व्हिडिओमध्ये सिंगल कटोरी आणि डबल कटोरी अशा दोन्हीही अगदी सोप्या भाषेत मी हा ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आपण स्टार्ट करूया. हे कापड आहे, ह्या कापडावर आपण सगळ्यात अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण खालच्या बाजूला कापड सरळ करून घेणार आहोत. आपलं कापड जर खालीवर असेल तर ते आपण सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उंची घ्यायची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करून घ्यायचे, म्हणजेच ते होईल 15 इंच. आता इथे जी बी तुमची उंची असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे पुढे पण मी 15 इंचावर एक मार्क करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचे मार्क करायचे आहे 6.5 इंचावरती. हे पहा, पाठीमागचा आर्महोल आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. इथे आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आणि ही लाईन पण अशीच सरळ ओढून घेते मी पुढं. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 6 इंच आणि ते खाली पण 6 इंचावर मार्क करून घ्यायचे. आणि हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे. छाती आहे आपली 42 इंच, त्याचा चौथा भाग होतो 10.5 इंच आणि आपला गळा आहे पाठीमागचा 11 इंच, त्याच्यामुळे मी इथं अर्धा इंच मायनस करून घेत आहे. इथे मी 10 इंचावर मार्क करून घेते. सॉरी, हे 1 इंच नाही, इथे आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेणार आहोत. त्याच्यानंतर कमर आहे 36 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 9 इंच आणि 1 इंच येणं आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच राहीन आपलं तिथे शिलाई मार्जिन. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. सॉरी, ही होईल आपली फिटिंगची लाईन. आता आपल्याला पाठीमागचा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे 1.5 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि ह्या दोन्ही पॉईंटचं पण आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, जो होईल 3.25 इंच. हे पहा, हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, किंवा हे तुम्ही हाताने पण देऊ शकता. आता आपल्याला टक्सचे मार्क करायचे आहे 4.25 इंचावर आणि त्याची लांबी घ्यायची आहे 4.5 इंच. आता दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच आणि अर्धा इंच हे मार्क करून घ्यायचे आणि ह्या लाईनला आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर गळ्याचे मार्क करायचे. गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळ्याची लांबी घ्यायची आहे 11 इंच. आपला पाठीमागचा गळा आहे 11 इंच आणि त्याची खालच्या बाजूने रुंदी पण आपल्याला इथे 2.5 इंचच घ्यायची आहे. हा डीप नेक असल्यामुळे हा गळा आणखी पसरत रुंद होऊन जातो, त्याच्यामुळे इथे खाली पण 2.5 इंचावरच मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे असा हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी गळ्याला गोल शेप दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने पण याला शेप देऊ शकता. आता पुढच्या बाजूला आपल्याला 1.25 इंचावरती एक मार्क करायचं. गळ्याच्या साईडनी आपल्याला असा हा गळ्याच्या बाजूने थोडासा डाऊन करून घ्यायचा आहे. आता इथे मी पाठीमागची उंची 14 इंच घेतलेली आहे. त्या ताईंनी पाठीमागची उंची किंवा बाकीची मापं दिलेली नव्हती, फक्त गळ्याचं माप आणि कमरेचं आणि चेस्टचं या 3च माप दिलेलं आहे. बाकी मापे मी दुसऱ्या ब्लाऊजच्या मापावरून घेतलेली आहेत. आता याला आपण कट करून घेऊया. व्यवस्थित आहे तसंच हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, हे आता ब्लाऊज आपला कट झालेला आहे. आता हा जो गळ्याच्या साईडने आपण थोडंसं कमी केलं तर याला पण मी कट करून घेते. बाकीचा गळा नंतर स्टिच करताना मी कट करून घेणार आहे. ही जे आपले शिलाईचे मार्क आहे ते पण करून घेऊया आणि इथे पण हे जे मार्क आहे ते आपण करून घेणार आहोत. आता आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत. हे पहा, इथे मी पेपर घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्ट कापडावर पण कट करू शकता. सगळ्यात अगोदर आपल्याला 1.5 इंच इथे मार्जिन घ्यायचं आहे हुकाई पट्टीसाठी.
त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 6 इंच, जिथून आपण हुकाई पट्टे सोडलेले आहे त्याच्यानंतर हे शोल्डरचे मार्क करून घ्यायचं आहे. इथे खाली पण 6 इंचावर मी मार्क करून घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचे मार्क करायचे आहे. आर्महोल घ्यायचं आहे 6 इंच. हे पहा अशा पद्धतीने आर्महोल पण आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी 15.5 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. पुढची उंची थोडीशी आपल्याला जास्तच पाहिजे, कारण इथे आपण क्रॉसपट्टी आहे ते इथे जोडणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा आर्महोल आहे, याला पण आपण सरळ करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने ही लाईन सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर पाठीमागे आपण इथे 10 इंचावर मार्क केलेलं आहे, तेवढंच इथे पण मार्क करून घ्यायचं आणि 1.5 इंच होईल आपले हे शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्या कमरेचे माप घ्यायचं आहे, ते आहे 36 इंच. त्याचा इथे चौथा भाग होईल 9 इंच आणि 1.5 इंच राहील आपले हे शिलाई मार्जिन. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि ही होईल आपली फिटिंगची लाईन. त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे मी 1 इंचावरती मार्क करून घेतले आणि या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरपासून खाली पाऊण इंचापर्यंत हे मार्क करायचे. पाऊण इंच मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आर्महोलला शेप देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि पुढचा गळा मी घेणार आहे 6.25 इंच. हे पायते 6.25 इंचावर मार्क करून घेतलेले आहे आणि रुंदी पण घ्यायची आहे खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच आणि इथे असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा. पाऊण इंच घ्यायचा आहे आपल्याला गळ्याचा शेप देण्यासाठी. इथे मी गोल शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचे मार्क करायचे आहे. हे अर्धा इंच वर जाईल आपल्याला स्टिचिंगसाठी. त्याच्यानंतर इथे 12.5 इंचावर हे मार्क करून घ्यायचं आणि ह्या लाईनला आपल्याला असंच सरळ ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कटोरीचे मार्क करायचे. कटोरी घ्यायची आहे 6.25 इंच. हे पहा हुकाई पट्टी सोडून आपल्याला हे 6.25 इंच घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती पण इथे 6.25 इंचावरती मार्क करायचे. आर्महोलच्या साईडनी 2.5 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे आणि इथून खालच्या बाजूने 1.5 इंचावरती हे एक मार्क करून घ्यायचे आणि हे चारही पॉईंट जोडत आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे दोन्ही पॉईंट आहेत ते सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. हे झाला आपला कटोरीचा शेप. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी इथून वाढवून घ्यायची आहे. ती घ्यायची आहे इथे 1 इंचावरती आणि त्याच्यानंतर इथे या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आपल्याला असा आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता ही ड्राफ्टिंग आपली पूर्ण तयार झालेली आहे. आता याला आपण कट करून घेऊया. आता ह्या कटोरीपासून आपल्याला डबल कटोरी तयार करायची आहे. ती कशा पद्धतीने केली जाते ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ह्याच कटोरीवरून तुम्ही सिंगल कटोरी पण बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला हे सांगितलेलं आहे. सगळ्यात अगोदर कटोरीला आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. बरोबर मध्यावरती हे फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे हा दुसरा पेपर घेतलेला आहे. हे पहा आपल्याला खालून पण पेपर 1.5 इंच कमीत कमी ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडला पण आपल्याला थोडीशी जागा सोडून ठेवायची आहे. त्याच्यानंतर ही कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची. आता ही मार्क झाल्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूने 1.5 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने हे मार्क करून घ्यायचे आणि ह्या साईडला पण इथे 1.5 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडला मी इथे अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढंच मार्क केलेलं आहे, जेवढं की आपण शिलाईसाठी घेतो तेवढंच. आता या कटोरीचा आपण सेंटर घ्यायचं आहे आणि ह्या सेंटरपर्यंत आपल्याला कटोरी अर्धा इंच एवढीच घ्यायची आहे. हे पहा इथे मी अर्धा इंचावरती हे मार्क केलेलं आहे आणि इथून
पण हे अर्धा इंचच घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडत न्यायचे आहे खाली, जिथपर्यंत आपण 1.5 इंच मार्क केलेलं आहे तिथपर्यंत. हे पहा, ह्याला गोल शेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने एक कटोरी वाढून घ्यायची. त्याच्यामुळे आपली कटोरी कमी पण पडत नाही आणि जास्त पण होत नाही. आणि गळ्याला असा हा शेप देऊन घ्यायचा. आता हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता हे जे आहे याला आपण कट करून घ्यायचं आहे. आता हे पहा, ह्याची आपल्याला डबल कटोरी करायची आहे. सगळ्यात अगोदर ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. हा जो पुढचा पॉईंट आहे त्याचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण हे वरून अशा प्रकारे फोल्ड करायचं. हे पहा, आणि ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. थोडंसं इथे मार्क करून घ्यायचे आणि ह्या सेंटरपासून खाली आपल्याला 1 इंच खाली हे मार्क करून घ्यायचे. हा सेंटर आहे आणि हा सेंटरपासून हे 1 इंच खाली इथे मी मार्क करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा आपला कटोरीचा सेंटर इथे मार्क करायचा राहिला तो मी करून घेते. त्याच्यानंतर ह्या सेंटरपासून खाली हे पहा, इथे आपल्याला 1.5 इंच एवढं मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हलकीशी गोलाई देत इथे असं हे मार्क करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला पण आपल्याला तसंच हे मार्क करून घ्यायचं. इथून हा सेंटर आहे तिथून आपल्याला हे 3 इंचावरती हे मार्क करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपल्याला 3 इंचावरती हे मार्क करून घ्यायचं. आता ही झालेली आपली आहे सिंगल कटोरी. आता ह्याच कटोरीपासून आपण डबल कटोरी बनवणार आहोत. हा जो पॉईंट आहे आपण 1 इंच खाली हा मार्क केलेला आहे तो इथे असा जॉईन करून घ्यायचा आणि हाच इथे समोरच्या बाजूला पण असा हा जॉईन करून घ्यायचा. याला अशा हाताने गोलाई देऊन घेते मी. आता याला आपण कट करून घेऊया. तुम्ही जी ही पूर्ण कटोरी आहे ती सिंगल कटोरी म्हणून यूज करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली हा 1 पीस आहे, हा आपली होईल सिंगल कटोरी. आता याला आपल्याला इथून कट करून डबल कटोरी तयार करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने जो आपण टक्स देतो तो इथे मार्क करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे आपल्याला असा हे दोन्ही असे ट्रायंगल बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हे ट्रायंगल बनवणार आहोत. त्याच्यानंतर हे जे मार्क केलेले आहे याला आपण कट करून काढून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर याला आपण कट करणार आहोत आणि आपण हे दुसऱ्या साईडचं पण याला कट करून घेऊया. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला चिकट टेपने चिटकून घ्यायचे आहेत. हे पहा, वरच्या बाजूने आपल्याला दोन्ही पॉईंट असे व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहे. याच्यावरती मी चिकट टेप लावून घेते किंवा इथे तुम्ही स्टॅपलरने पण इथे तुम्ही स्टॅपलर पण मारू शकता. स्टॅपलर पिन पण इथे तुम्ही लावू शकता. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपल्याला चिकट टेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, इथे पण मी हा चिकट टेप मारून घेते. त्याच्यानंतर हे जे नोक निघलेलं आहे याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं, म्हणजेच हे 1.5 इंच असं जास्तीत जास्त. हे पहा, अशा पद्धतीने हे सरळ मार्क करून घ्यायचे. हे आपण कट करून घेऊया. हे पहा, एवढाच कागद निघलेला आहे. ही आपली डबल कटोरी तयार झालेली आहे. आता याला मी कापडावर मांडून घ्यायची. आता कापडावर कशी मांडायची ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हा आपला साईड पार्ट आहे. असा हा आपला स्क्वेअर कापड आहे समजा तुम्ही. हे अशा पद्धतीने. आता याच्यात ही जी तिरकी लाईन आहे इथे आपल्याला अशी ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. म्हणजेच आपल्याला असा हा तिरकस कापडामध्ये ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. आणि आत्ता याला आपण चारही बाजूने मार्क करून घेऊया. आपल्याला ह्या बाजूला आहे तशीच मार्क करून घ्यायचं आहे. ह्या साईडला आपल्याला कटोरी जोडायची आहे, त्या साईडला अर्धा इंच एवढे इथे मार्जिन द्यायचं आहे. हे पहा, जेवढं तुम्ही स्टिचिंगमध्ये शिलाईमध्ये मार्जिन धरता तेवढंच इथे आपल्याला हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे पण हा सेंटर आहे आपला आणि चारही साईडने आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे.
ही पहा खालची लाईन आहे ही आपण सरळ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि इथे वरच्या बाजूने आपल्याला हे दोन्ही पॉईंट ही दोन्ही कापड आपल्याला जोडायचे आहे, तेवढंच इथे हे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याला मार्क करून घ्यायचं. आणि ह्या कटोरीला पण असा हा सेंटर घ्यायचा, थोडंसं मार्जिन सोडून याला पण असं ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला खालच्या बाजूने याला सिलाई मार्जिन द्यायचं आहे. चारही बाजूने आहे तसेच मार्क करून घ्यायचे. हे खालच्या बाजूने असे आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचं आहे. इथे अशी ही आपली क्रॉसपट्टी आपण मार्क करून घेऊया. आता हे आपले मार्किंग झालेले आहे, याला आपण कट करून घेऊया. जसे आपण मार्क केलेले आहे तसेच याला कट करून घ्यायचं आहे. हा ब्लाऊज जोपर्यंत मी कट करून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला ब्लाऊज कट झालेला आहे. आता आपण स्लीव्स कट करून घेऊया. आता राहिलेल्या कापडात आपण स्लीव्स कट करून घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर आपण इथे फोल्ड करण्यासाठी 1 इंच आणि वरती स्टिच करण्यासाठी अर्धा इंच असं मिळून 1.5 इंचावरती एक मार्क करणार आहोत. त्याच्यानंतर ही 1.5 इंच सोडून आपल्याला इथे आपल्याला जी आपल्या बाहीची उंची आहे ती मार्क करून घ्यायची आहे. 8 इंच, इथे पण 8 इंचावरती हे मार्क करून घ्यायचं. आणि ही लाईन आपल्याला सरळ अशी ओढून घ्यायची आहे. बाहीची घडी किती घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत. हा आपला मापाचा ब्लाऊज आहे. आता ह्या बाहीची जो दंडगेर आहे तो आहे 6.25 इंच. तुमचा जो बी दंडगेर असेल तो इथे मोजून घ्यायचा आहे. आणि त्या दंडगेरमध्ये आपल्याला 1.25 इंच ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे होईल इथं 7.5 इंच. इथे मी 7.5 इंचावर मार्क करून घेते. आणि इथे वरती पण आपल्याला 7.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. ही रेषा आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच. आणि इथून आपल्याला जे बी आपलं मार्जिन असेल ते इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे आहे 1.5 इंच अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हा पॉईंट इथे आपल्याला असा हा मिळवायचा आहे. ही लाईन आपल्याला अशी तिरकी ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे 4 इंच. ही आहे 8 इंचाची. त्याच्यानंतर ह्या सेंटरपासून वरती 1 इंच हे पहा अशा पद्धतीने हे मार्क करून घ्यायचा. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. आता हे समोरच्या बाजूने पण आपल्याला 1 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे. आणि हे पॉईंट आपल्याला हलकंसं गोलाई देत इथे मिळवायचं आहे. पहा अशा पद्धतीने याला गोलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. तो आहे 4 इंच, त्याचाही इथे 2 इंच. आणि ह्या पॉईंटपासून आपल्याला 1/2 इंच खाली एक मार्क करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने. आणि खालचा शेप या लाईनपर्यंत असा घ्यायचा आणि इथून नंतर असा यस सारखा असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा दिल्यानंतर हा असा येतो. ही होईन आपली फ्रंट शेप आणि हा आहे आपला बॅक शेप. आता खाली आहे आपले 6.25 इंच आहे मुंडा. आणि त्याच्यानंतर 1.5 इंच राहीन आपलं हे सिलाई मार्जिन. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. हे पण अशा पद्धतीने. आत्ता ही आपली स्लीव्सची मार्किंग झालेली आहे. याला मी कट करून घेते. अशा पद्धतीने ही आपली बाही कट झालेली आहे. आता याला आपण हा आपला सेंटर आहे हे मार्क करून घ्यायचे. आणि हे दोन्ही आपण वेगवेगळे करून घेऊया. त्याच्यानंतर आपण हा जो फ्रंट पार्ट आहे याचा आपण शेप कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा.
ही झाली आपली स्लीव्स कटिंग आणि हे कटोरीची ही आपला ब्लाऊज कट झालेला आहे। आता हा आपला ब्लाऊज कट झालेला आहे, याला आपण स्टिच करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे पहा, एक याच्यावरती ठेवायचं आणि हे दोन्ही असे कापड ठेवायचे आणि त्याच्यानंतर मध्यभागावरून आपल्याला हे स्टिच करायला सुरुवात करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि इथून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे। एक्स्ट्रा धागा आहे तो आपण कट करून घेऊया। हे पहा, आपली अशी कटोरी ही तयार झालेली आहे। आता अशाच पद्धतीने मी दुसरी साईड पण स्टिच करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा आपण साईड पार्ट जोडून घेऊया। आता मी इथे डबल क्रॉस पट्टी लावणार आहे। हे आपले 2 क्रॉस पट्टीला एकाला एक स्टिच करून घेऊया सगळ्यात अगोदर। नंतर याला आपल्याला जी खालची बाजू आहे त्या साईडवरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पण इथे तयार करून घेतलेली आहे। आता ही क्रॉस पट्टी आपण स्टिच करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने आपली ही तयार झालेली आहे। आता इथे मी हुकाई पट्टी लावून हा पार्ट तयार केलेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।